योगेश, नाशिककरांचा काय प्रतिसाद आहे मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयावर? आज काय परिणाम दिसतायत नाशिकमध्ये? खरं म्हणजे नाशिकमध्ये थंडी वाढलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला 500,000च्या नोटा बंद झाल्यामुळे अनेकांना ती थंडी जास्त बाधते. आपण बघू शकतोय की आपल्यासोबत काही बिझनेसमॅन आहेत, नाशिकचे अनेक लोक आहेत. त्यांना विचारूया आपण की नेमका हा जो निर्णय झाला आहे याचा काय परिणाम बाजारावर होऊ शकतो. आपण बिझनेसमॅन आहात, काय वाटतंय की आजपासून कशा पद्धतीने हे सगळे व्यवहार होतील आणि किती पॅनिक होईल? खरोखर अतिशय चांगला निर्णय आहे. जी 24 तास आणि BJP गव्हर्नमेंट याचा फार हितासाठी आहे. पण मी व्यापारी या नात्याने एक सांगू इच्छितो की जर मी व्यापारी व्हाईट बिझनेस करेल आणि स्वच्छ बिझनेस करेल तर मी कॉम्प्युटरचं एक बटन दाबलं तर माझ्या वालीवारसांना लगेच लक्षात येईल की माझ्या पप्पांनी किती प्रॉपर्टी कमवली, काय बिझनेस स्टेटस आहे. मी चिठ्ठ्या सांभाळायची मला आवश्यकता नसावी. नवीन पिढीला, व्यापाऱ्यांना मी एकच आवाहन करतो की जो आपण व्हाईट बिझनेस कराल तो आपल्या लेकरांसाठी, फ्युचरसाठी खरोखर चांगला राहणार आहे. एकूण केंद्र सरकारचा हा निर्णय आहे. जी 24 तास नाही, केंद्र सरकार काय वाटतंय तुम्हाला आजच्या बाजारामध्ये, मार्केटमध्ये आजचे जे मोदी सरकारने निर्णय घेतलेला आहे हा फार चांगला निर्णय आहे आणि हा 9 स्केलचा भूकंपच करून टाकलेला आहे साहेबांनी. त्याच्यामुळे जे 2 नंबरवाले ते फार एकदम हादरून गेलेले आहे. व्यापारी म्हणून तुम्हाला काय वाटतं? आम्हाला व्यापार म्हणून असं म्हणायचं की जो आम्ही रिटेल धंदा करतोय, त्या रिटेल धंद्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या मोठ्या अडचणी येतील तो आम्ही कसा करायचा. उद्या माझ्याकडे गिराईक आलं आहे आणि 500ची 1000चा नोटाचा माल घ्यायचा आहे आणि उद्या वातावरण खराब झालं आहे, द्राक्षाचं पीक हानिकारक आहे आणि एखादा काही रोग आला तर त्याला कसं कव्हर करायचं. यासाठी मोदी सरकारला विनंती आहे की यांनी रिटेल धंद्यामध्ये पैसे आता घ्यायचे का नाही घ्यायचे याबद्दल आम्हाला काहीतरी तुम्ही आम्हाला सवलत द्या. आणि त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना सुद्धा सांगू, त्या शेतकरी आमच्याकडे आला तर शेतकऱ्यांनी कसं काय माल घ्यायचा. तो मला माल दे, 10,000 रुपये घे आणि उद्या माझा बाग जळू राहिला, त्यासाठी मी काय करणार. ॲग्रो इकॉनॉमी आहे नाशिकमध्ये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो. व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे, तुम्ही उद्योजक आहात, काय वाटतं तुम्हाला उद्योगावर काय परिणाम होतो? मी नेहा म्हैसपूरकर, एक इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि कालची जी मूवमेंट होती, कालचं जो डिसिजन मोदीजींनी काल डिक्लेअर केला, आम्ही तरुण वर्ग इतका आनंदित झालो. रात्री 2 वाजेपर्यंत एकमेकांना फोन करत होतो की ही मूवमेंटची गरज होती आणि जो काळा पैसा आहे तो पूर्ण संपुष्टात येईल आणि जो व्हाईट मनी आहे तो व्यक्ती आपण येईल आणि डिजिटल इंडिया, स्मार्ट इंडिया व्हायला आता वेळ लागणार नाही. तुम्हाला काय वाटतं? मी अनिल चव्हाण, कर सल्लागार बोलतो. हे जे मोदी सरकारने जे निर्णय घेतलेला आहे अतिशय धडाडीचा निर्णय घेतलेला आहे आणि स्वागतार्ह निर्णय. पण लोकांनी या निर्णयाला घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे. कारण लोक असं म्हणतात की 500च्या नोटा, 1000च्या नोटा बंद होणार, तसं नाही आहे. 500च्या आणि नोटाची 1000च्या ज्या नोटा आहे हे 31 डिसेंबरपर्यंत बँका ॲक्सेप्ट करणार आहे. त्याच्या अगेन्स्टमध्ये फक्त ATM थ्रू 2,000 रुपये आणि कॅशमध्ये 4,000 रुपये विड्रॉल येणार आहे. हो, पण एकूण जरी थोडंसं पॅनिक आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. खरं म्हणजे नाशिक जिल्हा हा खरं म्हणजे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था असलेला जिल्हा आहे. शेतकऱ्यांनीच नाशिकचा पूर्ण अर्थव्यवस्था ही चलनमध्ये ठेवलेली आहे आणि परकीय चलन पण मोठ्या प्रमाणात शेतकरी मिळवतोय. त्यामुळे आता व्यवहार कसे होणार याचा संभ्रमावस्था मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये आहे. व्यापाऱ्यांमध्ये या शेतकऱ्यांशी कशा पद्धतीने डील करावं हा प्रश्न आहे. त्यामुळे या बाबतीमधले खुलासे आता राज्य सरकारनेही केले पाहिजेत. आणि यानंतर आपण जाऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे. ठाण्यामध्ये सध्या ते आहेत. कपिल, ठाणेकर काय म्हणतायत? ठाणेकरांचा कसा प्रतिसाद दिसतो आहे या निर्णयाच्या दुसऱ्या दिवशी? अमोल, खरंच पंतप्रधानांनी जो निर्णय घेतलेला आहे का 500च्या आणि 1000च्या नोटा मध्यरात्रीपासून बंद करण्याचा, खरं ह्या निर्णयाने आर्थिक घडीवर थोडा परिणाम झाला असला तरी पण ठाणेकरांनी अनेक ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आपण जनसामान्यांचे प्रतिक्रिया घेऊया. आपण एका छोट्या दुकानात उभे आहोत जो डील करतो छोट्या सामान्य नागरिकांशी. ते दुकानदार त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, हा जो निर्णय आल्यानंतर काय परिस्थिती आहे, कसे ग्राहक बोलतायत आणि काय झाले? गिरायक सामान पण घ्यायला येतात, त्यामध्ये सामान नाही दिलं की गिरायक म्हणतात आम्ही सुट्टे कुठून आणू. आणि गिरायक काही ना काही घ्यायला येतात, कोण 500 सुट्टे, कोण 1000चे सुट्टे मागतो. तर त्यासाठी गिरायक म्हणतात ते आम्ही काय करू त्यासाठी. आणि नरेंद्र मोदीने केलेलं आहे ते चांगलंच केलेलं आहे. जे कोणाचे घरामध्ये काय पैसे आहे, काय नाही आहे, त्याच्यामुळे गिरायकांना जरा घाबरट झालेली आहे. आणि त्याच्यामुळे गिरायक कोण सुट्टे, कोण कार्ड मागायला येतो, कोण सामान घ्यायला येतो. तुम्ही त्याला समजवता का? असे आमचा हे निर्णय असा आहे की गिरायकांना म्हणजे कसे गरीब लोकांना कष्ट नका करू, तकलीफ नका देऊ कोणाला. हे हे निर्णयाचं स्वागत करता का तुम्ही? मी करतोय. या निर्णयाचं स्वागत होतं. आपलं काय ग्राहक आहे त्यांच्यावर जाणून घ्या. सर, तुम्ही आता 500 नोटा घेऊन आल्या आहेत, काय होतंय गडबड? आम्ही किराणा खरेदी करायला आलो आहे. दुकानदाराचे आमचे खटके उडत आहेत, पण काय करणार, नाईलाज आहे. हा निर्णय जो घेतलेला आहे काळ्या पैशाच्या विरुद्ध तो अतिशय उत्तम आहे.
रात्रीच्या रात्री सर्जिकल स्ट्राईक केली आहे मोदीजींनी. त्यांचा हा निर्णय अतिशय चांगला आहे आणि याच्यामुळे काळा पैसा बाहेर यायला वाव मिळेल. की निर्णयाचं स्वागत केलेलं. आपल्याबरोबर अजून एक नागरिक आहेत. काय कसं सकाळून कसं चाललंय? सर माजा खुद का एक चाय का दुकान है. मैं खुद दूध लेने के लिए आया हूँ और लोग ग्राहक आ रहे हैं कि 500 का नोट लेके चाय पीने के लिए आ रहा है. मैं बोलता हूँ कि जो निर्णय लिया है इसको घबराओ मत, ये सबके लिए अच्छा हो रहा है. और जो निर्णय मोदी जी ने लिया है तो ये बहुत सही निर्णय लिया है. और मैं तो बोलता हूँ कि मोदी जी का असली काम आज से चालू हो गया है. यानंतर आपण पुण्याला जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या पुण्यामध्ये आहेत. अरुण, पुणेकर काय म्हणतायत, काय प्रतिक्रिया आहेत पुण्यामध्ये? अमोल, काल रात्रीपर्यंत पुण्यातले ATM सेंटरवरती रांगा लागलेल्या होत्या. आज बँका आणि ATM बंद आहेत आणि आता पेट्रोल पंपावरती आम्ही आहोत. हा एक मुलगा आहे, आपल्यासोबत 500ची नोट सकाळपासून घेऊन फिरतोय. अगदी काही गमतीशीर, काही त्रासदायक, काही अडचणीच्या अशा सगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मला सांग, 500ची नोट तुझ्या हातात आहे, सकाळपासून कुठे कुठे गेलात 500ची नोट? सकाळपासून मी 2-3 ठिकाणी जे नाश्ता केला तिथं पण गेलो. पंपावर दुसरा पंप आहे तिथं आलो. कोणीच 500 द्यायला तयार नाही. सगळे बोलतात 100 द्या 100 द्या. घ्यायला कोणी काय तयारच नाही 500. मग आता नाश्ता होणार की नाही तुझा? अजून तरी नाही झाले. आता बघूयात कुठे होतो की काय. काल रात्रीपासून आम्ही ATM मध्ये रांगेत थांबून ATM मध्ये काय सगळे 100 अवेलेबल नव्हते. 100 अवेलेबल नसल्यामुळे 500, 1000ची नोट येत होती. मग ती 500, 1000 नोट आल्यामुळे आली ती घेऊन आलो. इथं पेट्रोल पंप, नाश्ताच्या ठिकाणी गेलो. सगळीकडं सुट्टे नाही हेच सुरू आहे. पण ही झाली म्हणजे आता तत्कालिक अडचण. मात्र एकूण या निर्णयाचं तुम्ही स्वागत करता का? हो, स्वागत करतो. पण आता हे एकदमच निर्णय आल्यामुळे आमच्यावर 500 आणि 1000च्या नोटांमुळे सगळे प्रॉब्लेम होऊ लागले. पंपावरती कार्डचे व्यवहार देखील मोठ्या प्रमाणावरती आज होत आहेत. कारण लोक जे आहेत म्हणजे 500च्या नोटा काढतायत किंवा जर नोटा त्या घेतल्या नाही कोणी तर अशा पद्धतीनं. तुमचा काय अनुभव आहे सकाळपासून? जरा काय तुमच्या कॅशबॅकमध्ये कॅश कशी आहे? का हो दादा, पंपावरती आज काय कितीच्या नोटा निघत आहेत? सगळ्यांकडून 1000-500च्या नोटा आहेत सर. पण सध्याला आम्हाला द्यायला 100च्या नोटा शिल्लक नाहीत. त्यामुळे आमचे वांदे असं झालेलं आहे की आम्ही शक्यतो ॲडजस्टमेंट करा पब्लिकनी, हे आमचं म्हणणं आहे पब्लिकला. ॲडजस्टमेंट 2 माणसांनी 2 कस्टमरने ॲडजस्टमेंट केलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे. म्हणजे पंप चालक जे आहेत, पंपाचे इथले जे कर्मचारी आहेत ते 500च्या 1000च्या नोटा घ्यायला तयार आहेत. मात्र ग्राहकांनी देखील समजून घ्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघतो आहोत की पंपावरती मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. सगळ्यांचा प्रयत्न असा आहे की 500 किंवा 1000चं पेट्रोल टाकायचं आणि टाकी फुल करून घ्यायची. काही लोक असे आहेत की 500ची नोट देऊन 400 रुपये 100 रुपयाचं पेट्रोल घ्यायचं आणि 400 रुपयासाठी म्हणजे सुट्टे मिळवायचे. त्यांची दुसऱ्या रांगा देखील या ठिकाणी तयार होत आहेत. त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव या ठिकाणी येतात. अर्थात या निर्णयाचं मात्र सगळेजण स्वागत करतात. ही बाब जी आहे ती निश्चितपणे ध्यानात घ्यावी लागेल. अमोल, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.